नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीम लँड प्रोजेक्ट आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी नक्कीच मला हे घर बनवण्याचा एकूण खर्च किती आला एक्झॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. सो आता मी एका एक्झॅक्ट वहीवरती लिहून सगळ्या गोष्टी आणल्या जेणेकरून मी कुठचाच गोष्ट असा एखादा पॉईंट नाहीये जो विसरावा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणत्या साईजचं घर बनवलं यावरती डिपेंड आहे की आपल्याला एकूण मटेरियल किती लागलंय किंवा आपल्याला एकूण बेसिकली खर्च किती बसलाय. आता तुम्ही कोणत्या साईजचं घर बनवा त्यावरती तुम्हाला एस्टिमेट तुमचा कळेल की तुम्हाला किती मटेरियल लागणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मी आहे, ज्या एरियामध्ये मी आहे तिथे कॉस्टिंग काय पडते वस्तूंची त्यावरही डिपेंड आहे. त्याचबरोबर लेबर महत्वाचं आहे. लेबर चार्ज खूप जास्त आपल्याला पे करावा लागतो. वस्तू कदाचित तेवढ्या महाग नसतात पण लेबर खूप जास्त पे करावा लागतो. त्यामुळे तुमच्या इथे लेबर किती चार्ज करतोय त्यावरही डिपेंड आहे तुम्हाला घर बनवायला एकूण खर्च किती येणार आहे. पण तरीही मला आतापर्यंत किती खर्च आलाय, कुठच्या वस्तू किती रुपयांना मिळाल्या त्या सर्व काही मी तुम्हाला आता सांगते. सो सगळ्यात महत्त्वाचं बांबू हाऊस बनवण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे बांबू आणि त्याचबरोबर ते झाडांची जी खोडं होती ज्याला मी म्हणजे जी झाडांची खोडं होती जी मोठी मोठी खोडं आपण मध्ये मध्ये टाकली आहेत ॲज अ पिलर म्हणून यूज करण्यासाठी. तर त्याच्यासाठी मला काही चार्ज करावं लागलं नाहीये कारण की माझ्या इथे जे काका काम करतात, जे आदिवासी काका काकी जी फॅमिली काम करते त्यांनी म्हणजे ती सगळी जी मोठे मोठे खोडं आहेत झाडांची ती सगळी त्यांनी स्वतः त्यांच्या रानातनं आणलेली आहे. त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं काहीच पैसे घेतलेले नाही आहेत किंवा मी ते विकत घेतलेले नाही आहेत. जर ती गोष्ट तुम्ही पकडलात किंवा ती वाली जे झाडाची मोठी मोठी खोडं आहेत जे मेन पिलर्स आहेत घराचे त्याच्यासाठी मला काहीच पे करावं लागलं नाही आहे. पण जर तुम्ही बाहेरून ते विकत घ्याल किंवा मग तुम्ही जर सिमेंटचे पोल टाकाल तर त्याचा खर्च तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये किंवा 20-1 हजार रुपये आणखीन वाढणार आहे जो माझा ऑटोमॅटिकली कमी झाला. तुम्ही पण जर कुठल्या गावात बांधते तर तुम्हालाही ही खोडं झाडांची सहजच मिळू शकतात. पण नाही तर तुमचा आणखीन एक 20 हजाराचा खर्च एक्स्ट्रा वाढतोय हे तुम्ही पकडून चाला. सो तो एक खर्च माझा वाचलाय. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट होती ते म्हणजे बांबू आपल्याला 50 रुपयाला भेटलाय. जो बांबू 20 ते 22 फुटाचा एक बांबू होता. काही बांबू 25 फुटाचेही होते. सो तो 25 फुटाचा एक बांबू आपल्याला पडलाय 50 रुपयाला. सो 15 बाय 20 घर बनवायला म्हणजे 300 स्क्वेअर फीटचं घर बनवायला प्लस पाठची पडवी आणि पुढचं अंगण हे सगळं मिळून पूर्ण मी एस्टिमेट सांगते. म्हणजे पुढचं आणि पाठचं मिळूनही एक 100 स्क्वेअर फीट ॲड करा म्हणजे 400 स्क्वेअर फीटच्या पूर्ण स्ट्रक्चरचं एक्झॅक्ट एस्टिमेट मी तुम्हाला आता 400 नाही जास्त 500 स्क्वेअर फीटचं ओव्हरऑल आपलं पूर्ण घर आहे. सो 500 स्क्वेअर फीटचा एकूण खर्च मी तुम्हाला आता सांगते. सो बांबू 50 रुपयाला आपल्याला एक बांबू पडला आणि आपल्याला आतापर्यंत 150 बांबू तरी लागले. सो 150 बांबूचे प्राइस आपलं 750 रुपयाचे बांबू पडलेत. प्लस प्रत्येक गोष्ट आणण्यासाठी ट्रॅव्हलिंगचा खर्च पण त्यामध्ये ॲड ऑन करावा लागतो. सो बांबू आणण्यासाठी मला टेम्पोचा खर्च आलाय 2500 रुपये. ओके, बांबू झाल्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला लागणारी जी होती ती म्हणजे कौलं. मी जुनी कौलं घेतली, नवीन कौलं घेतलेली नाही आहेत. जुनी कौलं म्हणजे एखादं घर कोणी आता मोडतंय आणि तिथे नवीन घर बनवते. सो त्याची जी कौलं असतात ती आपल्याला तिकडे गावच्या साईडला विकत मिळतात. तर मी जुनी कौलं घेतली. ती कौलं मला 4 रुपयाला एक कौल मिळालं आणि ती एकूण 1700 कौलं मी घेतली होती. कारण म्हणजे मला असं होतं की कमी नको पडायला, थोडीशी उरली तर मला गार्डन वगैरे बनवण्यासाठी वापरायचीच आहेत. त्यामुळे ती 1700 कौलं मी घेतली. सो 4 रुपयाला एक कौल याच्या अकॉर्डिंगली 1700 कौलांचे आपले झाले 6800 रुपये. प्लस ट्रॅव्हलिंग चार्जेस आपल्याला लागले 1000 रुपये. म्हणजे दोनदा ती कौलं आणावी लागली अर्ध्या पोर्शनमध्ये. सो 500 रुपये एकदा, 500 रुपये एकदा, असं 6800 रुपयाची कौलं प्लस त्याला 1000 रुपये लागलं आपलं ट्रॅव्हलिंग. त्यानंतर आपल्याला खालचं म्हणजे आता कौलं झाली, बांबू झाले, त्यानंतर मोठे जे ठोंबे होते त्याच्या काकांनी चालले. त्यानंतर घर बांधण्यासाठी लागणारी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे प्लास्टिकचा धागा. एक प्लास्टिकचा धागा येतो त्यानेच ते लोक ती म्हणजे पूर्ण घर विणतात. सो तो धागा आपल्याला 100 रुपयाला एक पूर्ण बंच होता. म्हणजे एवढा मोठा असा एक बंडल येतो अर्धा किलोचा. ती आपल्याला 5 बंडल धागा लागला. म्हणजे आपल्याला तो प्लास्टिकचा धागा एकूण 500 रुपयाचा लागला. सो बांधकामासाठी आपल्याला एवढ्या गोष्टी लागल्या. त्यानंतर आता खालती बघा, कुठची गोष्ट ऑप्शनल असते, तुम्हाला करायची आहे की नाही करायची आहे. बांबूच्या घरांमध्ये कोबा करायचा जे असं काही नाहीये. कित्येकदा तुम्ही मातीचाही म्हणजे मातीला दाबूनही मातीचाही तुम्ही फ्लोअर बनवू शकता.
आता मला म्हणजे मातीचा फ्लोअर बनवण्यास काही हरकत नाहीये, पण मातीचा फ्लोअर मेंटेन करणं खूप अवघड असतं आणि तिथे राहायला आपण असू तर गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही राहत नव्हतो तिथे, म्हणजे आम्ही वीकेंड होम म्हणून यूज करणार आहे. सो त्यामुळे मला ते मातीपेक्षा मला कोबा करून घेणं बेटर ऑप्शन वाटलं, त्यामुळे मग मी कोबा करून घेतला. सो आता मी कोबा केला असेल तर त्याचाही ओव्हरऑल खर्च मी तुम्हाला सांगते. कोबा करायला आपल्याला खडी लागली एक ब्रास म्हणजे एक ट्रॅक्टर, ती आपल्याला एक ब्रास खडी मिळाली आहे 3000 रुपयांना. त्यानंतर रेती जी असते त्या तिकडे गिरीट बोलतात, गिरीट पण एक ब्रास लागलं. एक ब्रास म्हणजे ते एक ट्रॅक्टर गिरीट लागलं, ते 4000 रुपयांचं होतं. त्यानंतर आपल्याला डबर लागली. डबर म्हणजे मोठ्या साईजचे दगड असतात, ते आपल्याला 1.5 ट्रॅक्टर लागलाय, कारण आपण ते डबर टाकूनच आपली जो हाईट होता जमिनीपासून तो थोडासा वरती केलाय. सो डबर आपल्याला 1.5 ब्रास लागला. 1.5 ब्रास डबर भेटत नाही, एकच ब्रास भेटतो. पण मी बरोबर आपली पाण्याच्या टाकीसाठी पण एक मोठा कठडा बनवलाय 10 बाय 10चा. सो त्या कठड्यासाठी मी डबर मागवली होती, तर अर्धी त्याची डबर जी उरली होती ती मी इथे यूज केली, म्हणून मी तुम्हाला 1.5 डबर सांगते, एक नाही सांगते. सो 1.5 ब्रास आपल्याला डबर लागली, ती होती 4000 रुपयांची. त्यानंतर आपल्या सिमेंटच्या गोण्या लागल्या 15, कारण सुरुवात पुढून पाठपर्यंत पूर्ण कोबा वगैरे करू आता सगळं सेटल झालेलं आहे. सो आपल्याला त्या लागल्या 15 गोण्या लागल्या आपल्याला सिमेंटच्या. तर सिमेंटची एक गोणी ना आपल्याला 350 रुपयांना मिळाली होती. सो त्या 15 गोण्यांचे आपले झाले 5250 रुपये. त्याचबरोबर त्याचे पण आपल्याला ट्रॅव्हलिंग चार्जेस लागले 500 रुपये आणखी. सो एकूण ते झालं आपलं 5750 रुपयांचं. त्याचबरोबर आणखीनही छोट्या मोठ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण यामध्ये अजून ऍडच केलेल्या नाहीत. आता त्याचबरोबर आपल्याला बेसिंग लागला, किचनचा ओटा लागला. किचनचा जो ओटा आता मी बनवून घेतलाय तो आपला ओट्याचा जो कट्टा आहे, म्हणजे मी तो त्याला काय बोलतो पण हा ठीक आहे, ओट्याचा कट्टा जो आहे तो आपल्याला 900 रुपयांना मिळालाय. बेसिंग प्लस बेसिंगचा पाईप, बेसिंग आपल्या 550 रुपयाला मिळाले आणि पाईप 150 रुपीजचा, म्हणजे हे 700 रुपीजचा झाला आपला बेसिंग. त्यानंतर टॉयलेटची सीट घेतली आपण, इंडियन टॉयलेट सीट घेतली, ती 550 रुपयाची आहे. बस पाईप प्लंबिंगचा पूर्ण ओव्हरऑल खर्च आपल्याला 5000 रुपये पडलाय. आणि या सगळ्याच्या व्यतिरिक्त मी अजूनपर्यंत यामध्ये लेबर चार्ज ॲड केलेलं नाही आहे. लेबर चार्ज ॲड करणं अजून बाकी आहे, कारण की जेव्हा मी घर बनवायला सुरुवात केली होती तेव्हा मी घर खूप छोटं बनवत होती, तेव्हाचं लेबर चार्जमध्ये त्यांच्याबरोबर वेगळं काकांबरोबर ठरलं होतं. पण आता मी घराची साईज जरा जास्तच मोठी केल्यामुळे आता लेबर चार्ज अजूनपर्यंत मी कन्फर्म केलेलं नाही आहे त्यांच्याबरोबर की ते मला बोलले की तुम्ही तुमच्या हिशोबाने वाढवून द्या, पण एक्झॅक्ट लेबर चार्ज त्यांच्याबरोबर माझं कन्फर्म होईल, मी त्यांना पूर्ण पे करून टाकेन, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की लेबर चार्ज आतापर्यंत किती लागलाय. तर आतापर्यंत आपल्याला हे एक्झॅक्ट घर बनवण्यासाठी म्हणजे पूर्ण बांबू हाऊस आतापर्यंत जेवढं काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण काय काय गोष्टी कुठे कुठे कशा कशा दिल्या, हे सगळं पकडून आतापर्यंत आपल्याला 42,200 रुपये खर्च आलेला आहे. अजून यामध्ये बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, म्हणजे मी तुम्हाला ओव्हरऑल सांगते की तुम्ही 1 लाखाचा पूर्ण बजेट पकडून झाला. जर तुम्हाला एवढं 500 स्क्वेअर फीटचं एवढं मोठं घर बनवायचं आहे, तर जर तुम्हाला छोटंसं घर बनवायचं 10 बाय 10चं वगैरे, तर तुम्हाला ते 20-25 हजारामध्ये सहजच बनून जाईल. पण एवढं मोठं प्रॉपर व्यवस्थित एकदम स्ट्रक्चर तुम्हाला बनवायचं आहे तर तुम्ही 1 लाखाचं बजेट पकडून झाला. मला आतापर्यंत 42,200 रुपये खर्च आला. यामध्ये मी लेबर चार्ज पकडलं नाही आहे. त्याचबरोबर आणखीनही खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या अजून यामध्ये पकडलेल्या नाही आहेत. त्याचबरोबर मी आणखीनही खूप सारं सामान घेतलं आहे, प्लंबिंगसाठीचं सामान. त्यानंतर खालती आपलं काय घालायचं, खालती आपलं कार्पेट घालायचंय, कार्पेट वगैरे. त्यानंतर लागणाऱ्या इतरही गोष्टी, मी ग्रीन नेट वगैरे घेतलाय, पूर्ण ताडपत्री घेतली आहे. तो सर्व काहीच खर्च मी यामध्ये पकडलेला नाहीये, कारण तो यामध्ये येत नाही. मी तुम्हाला आतापर्यंत फक्त आणि फक्त आपलं 500 स्क्वेअर फीटचं बांबू हाऊस बनवण्याचा एकूण लागणारं सामान, त्याचबरोबर आतापर्यंत आलेला खर्च तुम्हाला सांगितलाय. 43,000 रुपये आतापर्यंत आपल्याला खर्च आलेला आहे फक्त आणि फक्त बांबू हाऊस बनवण्यासाठी. त्याचबरोबर ती पाण्याची टाकी, त्यासाठी 10 बाय 10चा बनवलेला कट्टा, ह्या सर्व काहीच गोष्टी आपण यामध्ये ॲड ऑन केलेल्या नाहीये. सो तुम्हाला आता एक्झॅक्ट कळलं असेल की बांबू हाऊस बनवण्यासाठी मला किती खर्च आलाय. तर तुमच्या आणखीनही काही क्वायरीज असतील तर मला नक्की मेसेज करा, जेणेकरून मी तुमच्या पुढच्या पण प्रश्नांची उत्तरं देईन की तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, कुठच्या गोष्टी कशा केल्या पाहिजे. सो आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.